कपडे जर नाना धुवायचे असतील, कपड्यावर डायरेक्ट इस्त्री फिरवू शकता का? नाही. मग त्या कपड्यावर प्रोसेस करावी लागते. त्याला भिजवा, त्याला घासा, त्याला साबण लावा, त्याला बडवा, त्याला पिळा, त्याला वाळवा आणि वाळल्यानंतर त्याच्यावरती इस्त्री फिरवा. चकाचक. हे जसं आहे तसं अंतःकरणावरती अनेक जन्माचे संस्कार, डाग, धूळ सगळं बसलेलं आहे. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय सेविले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई. डाग पडलेत अंतःकरण नावाच्या कपड्यावरती, एवढे डाग पडलेत की आता पहिल्यांदा ते धुवावे लागतील. आणि त्या डागांना ओळखणं म्हणजे आसाराचा विचार करणं. एकदा का आसाराचा विचार केला की मग ते निघून जाईल आणि मग सार त्याच्यामध्ये आलं की ते उगवायला लागेल. मी तुम्हाला सांगू, कीर्तन करून पंढरीची वारी करून सुख का मिळत नाही? कारण जे आहे ते न घालवता जे हवं ते पेरतो. तुम्हाला नाही कळालं का? अजून क्लोज, अजून जवळ येऊन सांगतो, लक्ष देऊन ऐका. एक सांगू का? सगळ्या टाळकऱ्यांना बोलतो. आसार बाजूला काढणं वेगळं आणि सार अंतःकरणात आणणं वेगळं. दोन गोष्टी वेगवेगळे. दोन गोष्टी मी प्रमाण देतो. घातले बाहेरी कामक्रोध वैरी ही पहिली प्रोसेस आहे आणि बैसला अंतरी पांडुरंग ही दुसरी प्रोसेस आहे. आणि एक वाक्य सांगू का? तुम्ही वारी करा, तुम्ही पंढरीला जा, तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही चिंतन करा, पण आज तुमच्या परमार्थाची पहिली पारी आहे. ते पुण्य प्राप्त करण्याकरता नाही, पापाला जाळण्याकरता. लक्षात ठेवा. पहिल्यांदा जाळा ना, कपड्याचे डाग काढा ना, मग त्याच्यावर इस्त्री फिरवा, मग परमार्थाचा आनंद येईल. तोपर्यंत धीर धरा. कारण दोष काढणं अवघड आहे, पुण्य करणं सोपं आहे, पाप सोडणं अवघड आहे. वाक्य परत सांगू, जरा बोलू का? ऐका. कीर्तन करणं सोपं आहे, भजन करणं सोपं आहे, दिंडीत चालणं सोपं आहे, एकटाच दिंडीत सगळे अभंग म्हणतो, सोपं आहे. पण खरं सांगू अवघड काय आहे? 10 रुपयाची खिशातली तंबाखूची पुडी टाकणं अवघड आहे. पटलं तर बघा.